नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर हे त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरती नेहमीच ट्रोल होत असतात. मागे बहुतेक दिवस त्यांच्या व्हिडिओ या सोशल मीडियावरती व्हायरल होत होत्या. यावर आता ज्येष्ठ अभिनेते व त्यांचे जिवलग मित्र अशोक सराफ यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे व त्यांनी जे लोक त्यांना ट्रोलिंग करतात त्यांचे चांगलेच कान टोचलेले आहेत व ते एका मुलाखतीत देखील म्हणाले की मला हे सगळं बघून खूप वाईट वाटतं. अशोक सराफ एका माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की सचिनने जे काही स्थान इंडस्ट्रीमध्ये मिळवलं आहे ते त्याला वारसा हक्काने अजिबात मिळालं नाही. त्याने ते स्वतःच्या जिद्दीने मेहनतीने कमावलेलं स्थान आहेत. सोबतच ते असे देखील म्हणाले की त्याला लहानपणापासून ऍक्टिंगची अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे त्याने लहान वयापासूनच दिग्दर्शक व सहाय्यक अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केलेली होती. सोबत त्याचा कोणताही चित्रपट जर बनवायचा असेल तर सचिनचा सखोल अभ्यास त्यात असतो असं देखील ते म्हणाले. पुढे बोलताना अशोक सराफ असं देखील म्हणाले की ट्रोलिंग करणं हा आजकालच्या पोरांचा किंवा लोकांचा छंद झालेला आहे. त्यामुळे त्यांनी ट्रोलरचे चांगलेच कान टोचलेले आहेत. अशोक सराफ पुढे असं देखील म्हणाले की काही लोक तर टपूनच बसले असतात की कुठे सचिन एखादं वाक्य बोलते आणि आम्ही कुठे त्याला आता सोशल मीडियावरती ट्रोल करू, असं देखील घाण्याघाती प्रहार त्यांनी आपल्या ट्रोलर्सने केला. ते असे पण म्हणाले की ट्रोलर्स लोकांना माहीतच नसतं की एखाद्या अभिनेत्याने, मग कोणीही असो किंवा एखादी अभिनेत्री असो, की त्याने ते स्थान मिळवण्यासाठी किती मेहनत घेतली हे त्यांना माहितीच नसतं. उगाच काहीतरी विषय घ्यायचा आणि तो सोशल मीडिया असल्यामुळे आता सध्या त्याचा जमाना असल्यामुळे तो कुठेतरी टाकायचा आणि त्याला वेगळं वळण द्यायचं, असा घाणाघाती प्रहार त्यांनी सचिनच्या सर्व ट्रोलर्सना केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सचिन व अशोक मामांची एक चांगली जोडी या एका मुलाखतीमध्ये दिसून आली व पुन्हा एकदा दोघांची मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपरहिट जोडी समोर आली. तुम्हाला याबद्दल आपलं मत काय वाटतं मित्रांनो? मंडळी, नक्की आपलं मत कमेंट्स मध्ये सांगा. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं धन्यवाद.